नमस्कार. आज बनवतो आम्ही शेगलाच्या शेंगा फ्राय करून. जशा मच्छी फ्राय करून करतात तशा शेगलाच्या शेंगा आम्ही फ्राय करून करणार आहोत. त्याच्यासाठी साहित्य दाखवते तुम्हाला. शेवग्याच्या शेंगा पहिल्याच आम्ही बॉईल करून घेतल्या, 10 मिनिटं बॉईल केल्यात. शेंगा आहेत या. मिरची पावडर, गरम मसाला, हळद, मीठ आणि मिरची पावडर आणि अद्रक लसूण पेस्ट. आणखीन बारीक रवा घेतलाय आणि तांदळाचं पीठ. पहिलं अद्रक लसूण पेस्टला मसाला लावून सगळं मिक्स करून घ्यायचं. मच्छीचं वाटण कसं काढतो आपण तसं काढून घ्यायचं. हळद टाकली आणि चवीनुसार नमक, चवीनुसार मीठ. ते मिक्स करून घ्यायचं. असं मिक्स केलं. तांदळाचं पीठ पण मिक्स करून घ्यायचं, रवा आणि तांदळाचं पीठ. तोपर्यंत तेल तापत ठेवलंय. हे बघा, तोपर्यंत पॅन मध्ये तेल तापत ठेवलंय. पॅन मध्ये तेल तापत ठेवलंय. तेल तापू देत. तोपर्यंत आपण शेंगांना मसाला लावून घेऊया. अद्रक लसूण आणि मिरची. खायला एकदम छान लागतं, सेम मच्छीपेक्षा भारी. आणि अशा तेलामध्ये सोडून द्यायच्या शेंगा, तेल लावून. शेंगाच्या शेंगांना सगळ्यांना लावून घेतले तेल, मसाला, म्हणजे व्यवस्थित लागेल सगळ्यांना. आणि तेलात सोडून द्यायचं. शेंगा आपण कायम ते डाळीत घालून, भाजीत घालूनच खाल्लेले असतात. अशा बोली आपण एका दिवशी नवीन ट्राय करून बघू कशा लागतात तर. थोड्या फ्राय होऊ देत व्यवस्थित. बारीक गॅस ठेवलाय. हे बघा, बारीक गॅस ठेवलाय. फ्राय होते व्यवस्थित. नंतर मग त्यांना परतू. हे बघा, आपल्या शेंगा फ्राय झाल्या आहेत. आता काढूया आपण. आपल्या शेंगा फ्राय झाल्या आहेत. झाल्यात आपल्या शेंगा तयार. आता आपण खाऊन घेऊ. थोडं लिंबू टाकू, मग चटपटी लागेल मस्त खायला. खूपच भारी. मच्छी पण पे